बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या वेळेस काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबंध मंत्रिमंडळाचा पाणउतारा केला, मला नवल वाटलं. सत्तेतल्या एकाही पक्षाला, म्हणजे इतर जे दोन उप बसवलेले आहेत ना, सत्तेतल्या इतर एकाही पक्षाला याच्यावर साधा निषेध नोंदवावासा वाटला नाही. नोंदवतील कसे? त्यांच्या दोऱ्या या कुणाच्या हातात आहे ते काही वेगळं सांगायची गरज नाही. आजपर्यंत महाराष्ट्राच्या विधिमंडळ इतिहासामध्ये, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्याने अशा प्रकारचा आपल्या सह मंत्र्यांचा, कॅबिनेट असतील, राज्यमंत्री दर्जाचे मंत्री असतील किंवा इतर दोन उपमुख्यमंत्र्यांचा अशा प्रकारचा अपमान करण्याची ही महाराष्ट्राच्या विधिमंडळ इतिहासातली पहिलीच घटना. आजपर्यंत कधी असं घडलं नाही. काल काय घडलं, विधिमंडळाच्या आतमध्ये नेमकं काय घडलं, तुम्हा सर्वांना तो व्हिडिओ दाखवेल. पण इतकी बेशर्मी आणि एखाद्या मुख्यमंत्र्याने हे अशा प्रकारचं स्टेटमेंट का करावं? स्वतःचं फक्त महत्व दाखवून देण्यासाठी, किंबहुना मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या पदावर मी नव्हतो, ज्या पदावर मला यायचं होतं, त्यासाठी तुम्हा दोघांना जे मी आणलेलं आहे सोबत एक विशिष्ट किंमत देऊन, हे सगळं दाखवून देण्याची, बोलवून दाखवण्याची, तेही पटलावर येऊन. म्हणजे विधिमंडळाचं प्रत्येक काम हे लिखित स्वरूपातलं असतं, प्रत्येक गोष्ट ऑन रेकॉर्ड असते. तिथे रेकॉर्डवर बोलली गेली. काय बोलली गेली तुम्हाला वाचून दाखवतो, त्यानंतर तो व्हिडिओ दाखवतो. मंत्र्यांचं काहीच अस्तित्व नसतं. काय म्हणाले? ज्यावेळेस मुख्यमंत्री हा सभागृहाच्या आतमध्ये असतो, कॅबिनेटच्या बैठकीत असतो, त्यावेळेस मंत्र्यांचं काही अस्तित्वच नसतं. त्यांच्या शब्दाला कवडीची किंमत असते, त्यांच्या असण्यालाच कवडीची किंमत असते. शब्दाचं काय घेऊन बसलात? मंत्र्यांचं काही अस्तित्व नसतं. वाह रे मुख्यमंत्री वाह. आजवरच्या महाराष्ट्राच्या विधिमंडळ इतिहासातली ही पहिली अशा, आजवर एवढी सरकार पाहिली, मी म्हणेन महाराष्ट्राच्याच नाही, इतर कुठल्याही राज्याच्या त्या विधिमंडळ इतिहासातली अशी घटना असेल की अशा प्रकारचा एखादा मुख्यमंत्री आपल्याच मंत्रिमंडळाला अशा प्रकारे बेइज्जत करतोय. बघा, जे खरंय ते खरंय. जेव्हा एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री उपस्थित असतो, त्यावेळेस इतर मंत्र्यांचं काहीच अस्तित्व नसतं. आणि हे बोलत असताना त्यांनी दाखला दिला. एकनाथ शिंदेच्या त्या 2.5 वर्षाच्या काळातला मला वाटलंच होतं, हे वारं कुण्या दिशेने वाहतंय, हे पाणी कुण्या दिशेने वाहतंय, हे दाखवून द्यायचं होतं. त्या 2.5 वर्षामध्ये खरं तर, आणि आम्ही उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय त्या 2.5 वर्षात एकनाथ शिंदेच्या हातात काय सत्ता होती. आणि ते दोऱ्या, आमच्या घाटावर त्याला चऱ्हाट म्हणतात. आता इतर महाराष्ट्रात काय म्हणतात माहिती नाही, पण ते चऱ्हाट म्हणतात. दोरखंडाला चऱ्हाट म्हणतात. मी चऱ्हाट हाच शब्द मला योग्य वाटतो. ती चऱ्हाट कुणाच्या हातामध्ये होती हे आम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. जरा एकदा हा व्हिडिओ पहा, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते. मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना. नाही, जे खरं आहे ते खरं आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने आनंदित होताय, पण मी सत्य तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात, त्यावेळेस मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, इतर कोणी नसतो. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा उपमुख्यमंत्री होतो, मी जरी उपमुख्यमंत्री होतो तरी एकनाथ शिंदे साहेबच सर्वेसर्वा होते आणि त्यांच्या अंडरच मी काम केलेलं आहे. काय तर म्हणे, ज्यावेळेस मी उपमुख्यमंत्री होतो त्यावेळेस हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या अंडर मी काम केलेलं आहे. त्या अंडरचा मला अर्थ कळाला नाही, उभ्या महाराष्ट्राला कळाला नसेल. कारण जरी हे मुख्यमंत्री होते, ते काय, तो एक चित्रपट होता 3 इडियट मला वाटतं, त्यात एक प्रसंग असा होता, ते एक निबंध सादर केला जात होता, कविता होती माहित नाही,
बोल उसके है लेकिन शब्द हमारे है. तुम्ही पाहिला असाल तो प्रसंग. आणि नंतर मग ते चमत्कार आणि काय त्याच्यावर ते प्रसंग घडला तो अतिशय विनोदात्मक आहे. पण बोल उसके है शब्द हमारे है म्हणजे क्रेडिट बघा कसं. बसले ते होते पण चऱ्हाट आमच्या हातामध्ये होतं. त्या दोऱ्या आमच्या हातामध्ये होत्या. आणि हे मुख्यमंत्री पद 2.5 वर्ष आम्हाला हे द्यावं लागलं होतं. हे काय आम्ही मनाने दिलं नव्हतं. आम्हाला काही गोष्टी महाराष्ट्रात घडवून आणायच्या होत्या, त्यासाठी हे द्या. आणि काल परवाच मला वाटतं संजय राऊत साहेबांचं सुद्धा एक ते स्टेटमेंट आहे, आता मिळवून दाखवा. एकनाथराव आता हे मुख्यमंत्री पद मिळवून दाखवा. त्यावेळेस त्यांची मजबुरी होती, त्यावेळेस तुम्हाला बनवणं ही त्यांची मजबुरी होती. आता तुम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद मिळवून दाखवा. ह्या परिस्थितीमध्ये फक्त एका उपमुख्यमंत्री पदासाठी आपण आलात किंवा 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदासाठी आपण आलात. मला खरं तर हा माझ्या विषयाचा म्हणजे विषयांतर होतंय थोडं. पण मी कधी कधी राहुल मनाला प्रश्न विचारतो, एवढी मोठी भरभक्कम माझी शिवसेना आज कुठल्या परिस्थितीला आणून ठेवली. आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाच्या एकाही अशा नेत्याने असं एखाद्या मंत्र्यांना बोलावं, एखाद्या मंत्रिमंडळाला बोलून दाखवावं आणि शिवसेना आतमध्ये बसलेली असताना कशा प्रकारे समाचार घ्यायची म्हणजे कुणाची टाप नव्हती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असं बेलगाम बोलण्याची. आता बघा, महाराष्ट्राचे 2 महत्वाचे पक्ष याचसाठी फोडले गेले होते. आम्हाला फक्त सत्तेमध्ये यायचंय, या ना त्या मार्गाने सत्तेमध्ये यायचंय. त्यासाठी पक्ष फोडो काय, कुटुंब फोडो काय, आम्हाला काय घेणं देणं आहे. ते संजय राऊत साहेब अतिशय योग्य म्हणाले होते, एकनाथ शिंदेंनी आता पुन्हा मुख्यमंत्री बनवून दाखवावं. याचसाठी भारतीय जनता पक्षाने केला होता हा अट्टहास, तुम्हाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी. तुमचा पक्ष, तुमचा गट मोठा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला एवढा पुळका आला होता शिंदेंचा आणि शिंदेच्या गटाचा की त्यांना मोठं करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने एवढं मोठं हृदय दाखवलं आणि तुम्हाला मुख्यमंत्री केलं. ही भारतीय जनता पक्षाची गरज होती आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाची गरज भागवलीत. मी मागे एका माझ्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो, इतरांची गरज भागवण्यासाठी किंबहुना इतरांची थंडी भागवण्यासाठी आपल्याच घराला काडी लावायची नसते. इतरांची थंडी भागेल पण परतण्यासाठी आपल्याकडे घर शिल्लक राहणार नाही. जेव्हा कधी वाटेल ना परतावा आपल्या घरामध्ये, आपलं घर शिल्लक राहिलेलं नसेल. बघा ना संजय राऊत साहेब काय म्हणाले होते. छगन भुजबळ हे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री झाले असते, गणेश नाईकांसारखा नेता मुख्यमंत्री झाला असता, अजितदादा पवार मुख्यमंत्री झाले असते, नारायण राणेंनी भाजपात प्रवेश केला, मुख्यमंत्री परत झाले का? नाही झाले. त्यांना मुख्यमंत्रीपद फक्त शिवसेना देऊ शकते, लक्षात घ्या. एकनाथ शिंदेने आता मुख्यमंत्री होऊन दाखवावे. त्यांना भाजपात विलीन व्हावं लागेल, मर्ज व्हावं लागेल, काही काळ काढावा लागेल आणि मग कदाचित त्यांना नव्यानं उमेदवारी करावी. अगदी 2-3 दिवसांपूर्वीचे संजय राऊत साहेबांचे हे बोल आणि आज देवेंद्र फडणवीसांनी भर सभागृहाच्या आतमध्ये ऑन रेकॉर्ड ते जे म्हणाले होते ते अगदी स्पष्ट करून सांगितलं. म्हणतायत मी असताना, मुख्यमंत्री असताना बाकीच्या मंत्र्यांना महत्व शून्य. मला खरं तर काही प्रश्न पडतात, जर मग हेच महत्वाचे आहेत तर मग हे बाजूला 2 बाहुले, ते 20 मंत्रिमंडळ, त्या मंत्रिमंडळाचं नाटक, ते कटपुतलीचा खेळ, तो भातुकलीचा खेळ, त्यांचा तो लवाजमा, त्यांच्या त्या गाड्या, त्यांचा तो प्रोटोकॉल, त्यांचे ते ताफे, त्यांचे ते हवाई विमानांचे खर्च, परदेशी सहली, त्यांचे बंगले, त्यांची नोकर चाकर, त्यांचे परिवार फिरवायला गाड्या. आम्हाला आमचा पैसा वर आलाय, आमच्या टॅक्सचा पैसा वर आलाय आम्हाला यांना फिरवायला. तुम्हीच महत्वाचे, तुम्ही एकटेच बसा, एकटेच मंत्रिमंडळाचे निर्णय घ्या. कशासाठी हा सारा आटाडोप? अनेक प्रश्न मी काहींच्या कमेंट सुद्धा बघितल्या. लोक काय म्हणतायत माहितीये, जर तुम्हीच एवढे महत्वाचे वाटता तर मग हे 2 पक्ष तुम्हाला कशाला पाहिजेत? हे 2 गट जे तुम्ही स्वतः निर्माण केले, स्वतः बनवले, त्यांचे क्लोन तयार केले, तुमच्या एकट्यामध्ये एवढी धमक तुम्हाला वाटली होती ना, तर महाराष्ट्राचे हे 2 पक्ष फोडून नेमकं तुम्हाला काय सांगायचं होतं तेव्हा नाही बऱ्या बेटकुळ्या दाखवल्या. आता बेटकुळ्या दाखवता या मंत्रिमंडळ. आणि मला खरं तर नवल वाटतं, ज्यावेळेस त्यांनी हे म्हटलं, मागाशी तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल, बाकीचे मंत्री हसत होते. हा निर्लज्जपणा नाही.
आपल्याला बोललं जातंय, आपल्याला आपली अवकात दाखवली जाते आणि आपण त्याला हसतोय, त्या वाक्यांवर हसतोय. मला माहित नाही आपण हे कोण्या दिशेने चाललोय, पण मला अनिल परब साहेबांचा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा, अगदी कालचाच. योग्य म्हणाले मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी काही योजना आणल्या होत्या आणि त्या योजनांना कशी कात्री लावली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर हा अनुभव आहे, हा लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळेस ते शिवसेनेत होते तेव्हाही त्यांना माहिती असेल, आज ते शिवसेनेत नाहीये तेव्हाही त्यांना कळत असेल. उद्धव साहेबांच्या योजनांनाही कशी कात्री लावली. आज विचार करा, देवेंद्र फडणवीसांचा जो प्रोजेक्ट होता समृद्धी हायवेचा, त्याला संबंध 2.5-3 वर्षांच्या कोविडच्या काळात सुद्धा एक नवा पैसा कमी पडू दिला नव्हता. सगळे प्रोजेक्ट असेच्या असे चालू होते. म्हणजे भले केंद्राकडनं आपल्याला पैसा मिळत नव्हता तरी सुद्धा प्रोजेक्टचे पैसे थांबले नव्हते. आपण कधी कुठल्या प्रोजेक्टला कात्री दिली नाही. एकमेव मेट्रोचा तो मुलुंड कारशेड, ते कांजूर कारशेड आणि आरे कारशेड हा एक वाद होता, कारण तिथे विषय पर्यावरणाचा होता. आरेच्या जंगलामध्ये कारशेड करण्याचा घाट का घालायचा आहे, तिथे नेमके कुठल्या हॉटेल लॉबींसोबत तुमचे लागेबांधे होते, तिथे एवढ्या एकरची जागा जंगल तोडून तयार करण्यापेक्षा कांजूर कारशेडमध्ये ती जागा अशीच जागा तयार होती, तिथे कुठली झाडं कापली जाणार नव्हती. एवढाच काय तो वाद होता. यांनी त्याचं भांडवल केलं. आज बघा यांच्या प्रोजेक्टला एवढी कात्री लागली आणि एकही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातला मंत्री थंड, म्हणजे स्वतः अनिल परब म्हणतायत थंड बसलेले आहेत. जरा पहा, अनिल परब साहेबांनी अतिशय योग्य आणि मोजक्या शब्दात बरोबर काढलेली आहे. पहा. अरे पण तुम्हीच एकमेकाच्या विरोधात आहात ना. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किती स्कीम आणल्या, किती स्कीम बंद करून टाकल्या तुम्ही. चांगल्या स्कीम आणल्या तुम्ही. रेकॉर्डवरती सांगतो आता कुठल्या स्कीम. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना चालू आहे असेल तर सांगा. मुख्यमंत्री आनंदाचा शिरा झाली, संबंध आहे. माझी शाळा आनंदाची शाळा बंद. स्वच्छता मॉनिटर योजना बंद. योजना दूत बंद. एक राज्य एक गणवेश बंद. आपला दवाखाना चालू आहे. मी एवढीच देवाकडे प्रार्थना करतो की कधी तिकडे उपचारासाठी जाऊ नका. माझ्या घराच्या 4 बिल्डिंग सोडून ना आपला दवाखाना आहे. तिथे कोण बसतो माहितीये काय? बाबा हॉस्पिटलमध्ये जो स्ट्रेचर नेतो ना, तुम्हाला मी सांगतो ना, मी सभागृहात बोलतोय, मी तुम्हाला फोटो पाठवून देतो. नाही काय नाही, या कौतुक चाललंय. उपमुख्यमंत्र्यांचे सेकंड हँड आले, सेकंड हँड. ते ह्या सगळ्या अश्वभोजन थाळीचे पैसे तुमचे बंद केले. ठीक आहे, ती आमची योजना होती. आमच्यावरती काय राग काढायचा तो काढा, आमचं काहीच म्हणणं नाही. आमच्यावर काय राग काढायचा आहे, आमच्या योजना बंद करायच्या आहेत, आम्हाला कुठलं क्रेडिट मिळू नये म्हणून करायचं आहे. अरे पण तुम्ही सरकारमध्ये आहात ना, तुम्ही मुख्यमंत्री असताना केलेल्या योजना बंद कशा होऊ शकतात? आणि तुमच्यापैकी कोण जाब विचारत नाही? कॉमन मॅन, सीएम मीन्स कॉमन मॅन, आणि कॉमन मॅनच्या सगळ्या योजना बंद, आणि कॉमन मॅनचे एवढे सगळे वाघ सगळे थंड बसलेत. ठीक आहे, आमच्यावरती टीका करता, आम्हाला काही घालून पडून बोलता, सगळं आम्ही ठीक आहे, आम्ही विरोधक आहोत. अरे पण तुम्ही, अरे गुलाबराव, मी बघितलेलं आहे गुलाबरावांना, मी गुलाबरावांबरोबर काम केलंय. असला झणझणीत माणूस, अरे कोणाची हिंमत होती? पुढे गाडी आणि मध्ये गडी, आयला गडी करून टाकलाय तुम्हाला. तो राजपिंड गडी होता, चला आता घरगडी केलाय की काय मला वाटायला लागलंय. एवढा अपमान झाल्यानंतर सुद्धा आता एकनाथ शिंदे या सगळ्या गोष्टींना उठाव, बंड, काय काय आणखी त्यांनी काही प्रेमळ नावं दिली होती, हीच नावं देणार आहेत का हे पाहावं लागेल. पण फक्त लाल दिवाच पाहिजे, डोक्यावर लाल दिवाच पाहिजे, अब्रूचं काय आहे? जर हेच अंतिम ध्येय असेल तर मग आपण याच्या बाबतीत काय म्हणायचं? असो, पण काल काही असे,
म्हणजे कुठलेही इतर पक्ष सत्तेमध्ये असो, काहीही असो, म्हणजे आज ते असतील, उद्या आपण असू, पण कुठल्याही मुख्यमंत्र्याने आपल्या मंत्रिमंडळाच्या विषयी अशा प्रकारचे उद्गार काढणे की मीच महत्वाचा, मुख्यमंत्री म्हणून मान्य, सर्व मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असतो, पण आपल्या अस्तित्वानंतर इतरांचं अस्तित्व शून्य, हे म्हणजे तुमच्या भारतीय जनता पक्षाची ही पद्धत असेल कदाचित. तुमच्याकडे फक्त तो केंद्रामध्ये जो अध्यक्ष सोडा, त्या अध्यक्षांची काय अवस्था आहे, उभा देश पाहतो. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, त्यांच्या अध्यक्षांची ज्यावेळेस निवड होते, मला एक अमित शहाचा आणि एक नरेंद्र मोदींचा व्हिडिओ दाखवतो. कशा प्रकारे अध्यक्षाला मेन फ्रेम मध्ये आला की बाजूला घेतला, तर पहा. तुमच्या पक्षामध्ये ही पद्धत असेल, तुमची दोनच माणसं महत्वाची, तिकडे मोदी आणि शाह हे दोनच महत्वाचे, बाकीचे सगळे कसपटात समान, पण ती पद्धत तुम्ही राज्यांच्या आणि देशाच्या सर्वोच्च त्या सभागृहांमध्ये घेऊन येऊ नका, म्हणजे मिळवलं. इतकं बोलून तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.